अस्सलामुअलैकुम, कैसे हो सगळी। मी आज बनवणार आहे अर्धा किलो भानवरे सोजीचे। त्यांच्यासाठी मी अर्धा किलो मैदो, अर्धा किलो सोजी, हल्दी पावडर, मीठ, खमीर, एक कवट इलायची पावडर, अर्धा किलो साखर कमीच आहे आणि 1 लिटर दूध आहे। दुधाला पाणी नाही लावले, मी घटूच ठेवले आहे। आणि मी ह्या सगळं मटेरियल कालवेला एक टोप घेतलो आहे। टोपातला सगळ्यात पहिले खमीर टाकीन, हल्दी पावडर आणि मीठ, कवट, इलायची पावडर आणि थोडासा दूध। ह्यासाठी मी थोडा मटेरियल आहे ना फेटीन मी हाताने, का की जो खमीर आहे ना तो दुधातला बेगून असो पिघलेल। त्यांच्यासाठी मी हा हाताचा इस्तेमाल करणार आहे। तुम्ही पाहिजे ते तुम्ही चिमच्याचा इस्तेमाल करू शकता, मला हाताने थोडा इझी वाटते। आणि हा या अर्धा किलो सोजी घेतली आहे मी। ही अर्धा किलो भानवऱ्याला अर्धा किलो सोजी नाही घ्यायची आहे, त्यांचे 2 भाग करायचे आहेत। 2 भाग म्हणजे पाव किलो सोजी घ्यायची। तर मी थोडी थोडी करूनच टाकीन। दुधाच्यावरती डिपेंड आहे किती जिरतं हे मटेरियलला किती नाही। सोजी आणि मैदो अर्धा किलोला अर्धा किलोच मैदो जाईल आणि सोजी पाव किलो लागते। मैदो पण मी थोडं करून टाकीन, जैसा दुधातला जिरेल तैसा मी टाकत जाईन थोडा करून। थोडासा हाताने मी कालवून घेईन मटेरियल। साखर पण मी थोडी करून टाकीन, का की आम्ही लोक मीडियम खाताव, जास्ती गोड खात नाही। पाहिजे ते मी मंगती फुली टाकू शकता आहे। आणि थोडा ह्या दूध ॲड करून मी सगळं मटेरियल कालवीन। सगळं जर दूध टाकलं ना तेव्हा माझं सगळं मटेरियल पातळ होईल, तो थोडाच करून टाकीन मी। आणि ह्या मटेरियल मला थोडा घट वाटतं आहे, मी दूध सगळं टाकीन। ह्या दुधाला आहे ना पाणी ॲड करू नको, पाणी ॲड केलं ना का मग भानवरे ना टेस्ट नाही लागत। तेव्हा दूध घटूच ठेवा। आणि असे गुट्टे धरला का हाताने त्यांना पिघलवा, नाही ते मग भानवरे बनवताना ना असे पलटी मारीला बेगून अशी येत नाही, जाड वाटतात असे। आणि मला मटेरियल माझं थोडं पातळ वाटत होता, तर मी डबल तिन्यातला मैदो ॲड केलो आहे। परफेक्ट मटेरियल आपला रेडी झालेला आहे। जास्ती घट पातळ करू नको, ऐसाच ठेवा। आणि थोडीशी वापस मी साखर टाकीन, का की मी टेस्ट करून बघला तर मला थोडा फिक्काच वाटला, थोडीच साखर टाकली आहे मी। आणि हे आपलं परफेक्ट मटेरियल आहे रेडी झालेला आहे। आता ढाकण मारून मी तिला ठेवीन, सुबाला बनवायला घेईन मी। आणि ही आपली सोजी वार झाली आहे। अर्धा किलो सोजीतला पाव किलो सोजी आपली बचली आहे। पाव किलो गेली आहे मटेरियलला, आणि थोडीशी साखर आणि मैदो पण थोडंसं आहे राहिलोय। मैदो पण सगळं काय ॲड नाही झालो आहे, थोडं राहिलोच आहे। मिळतं आता सकल सुबाला। हॅलो, गुड मॉर्निंग। मशालाशी माझा भानवऱ्याचा पीठ आलेला आहे, जा मी रात्री लावला होता।
बेस फुगला आहे आणि मना आतलन काहीच टाकायची जरूरत नाही, नाही साखर मैदो सोजी. बेस माशाल्लाशी माझा पीठ आयला आहे. आणि ही माझ्याजवळ नॉनस्टिकची कढई आहे. तुमच्याजवळ कढई असली ते कढईला बनवा, नाही ते आपलं रोटी भुजेचं जो ठिकरो असते तिनात पण बनवले होते चालते. हाय मी गॅसवर कढई चढवले आहे आणि थोडा थोडा तेल टाकीन. जास्ती तेल नाही टाकायचं आहे, कमी टाकायचं आहे. आणि आपल्याला जेवढे भानवरे हवेत त्या हिशोबाने कढईत भानवरे टाकायचे आहेत. मी ते चिमचो नाही घेतलो आहे, मी प्लास्टिकचो माझो कटवो आहे तो घेतलो आहे. तिनाने अंदाज मना खबर आहे. जास्ती मुठ्ठे नको बनव, मुठ्ठे बनवल्यावर ना का आतलन थोडे असे कच्चे राहतात, तवा आयशेच बनव जा. आणि ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या सख्या फुप्पीची आहे. एक दिवस ते पीठ लावत होते भानवऱ्याचा निमित्त होता आणि त्यांची ही रेसिपी बघूनच मी एकदम दिमागात ठेवली की मी पण इन्शाल्लाह आयशेच बनवीन कवा तरी. आणि माशाल्लाहची मी रेसिपी बनवता भानवऱ्याची. हे काही फर्स्ट टाईम नाही मी यूट्यूबवर टाकत आहे. यूट्यूब मी आत्ता चालू केला आहे. व्हॉट्सअपवर मी टाकायची स्टेटस, तिनं लोक बघायची रेसिपी सांग. ते फायनली यूट्यूब चालू झालं आहे, ती रेसिपी पण टाकणं जरुरी आहे. टाकीन मी मोप नाश्त्याची रेसिपी टाकीन, जे की आपले कोकणी फेमस डिश आहेत, रेसिपी आहेत, स्वीट आहेत, सगळ्यांची रेसिपी टाकीन मी. आणि खास कर मला कमेंट आलेला होता, मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे रेसिपीचो, तिनं मला कमेंट आलेला होता की भानवऱ्याची रेसिपी टाका. ती मी रेसिपी टाकता आहे आता. आणि डिअर तुमच्या कमेंटला नाव सांगा तुम्ही कोण हाव कोण नाही, तर मी नक्कीच वाट बघीन तुमच्या मेसेजचं. आणि समीना रेसिपी बघून घे, मग फक्त मेसेज केलंच होतंस की रेसिपी काय सांगती, काय काय घेतलास, कैसा घेतलास. ती मी अर्धा किलोचे बनवले आहेत, तुम्ही तुमच्या हिसाबावर बनवा, पाव किलोचे, अर्धा किलोचे, 1 किलोचे. आणि भानवऱ्याची रेसिपी काय अलग अलग तराची म्हणजे अशी की सोजीला दूध गायचा, म्हैशीचा या खोबऱ्याचा घेऊ शकता. हा खोबऱ्याचा घेतल्यावर ना का खोय बनवे लागते त्यांची. मला हे थोडे इझी वाटतात तर मी हे ऐशे बनवले आहेत. आणि नेक्स्ट व्हिडिओ टाकीन ना मी ते चावलाच्या कणाचे टाकीन. ती माझ्या बहिणीचीच रेसिपी आहे, तिचे फेवरेट आहेत ते. आणि व्हिडिओ पसंत आलो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिळतात नेक्स्ट व्लॉगला.